यानंतरची बातमी बीडमधून। बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला। बाळाला जन्म दिल्यानंतर एका 19 वर्षीय महिलेला गंभीर त्रास सुरू झाला आणि तपासणीत सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। दरम्यान आता तिच्यावर 3 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यातच तिला आता गर्भाशय देखील गमवावं लागलंय। दरम्यान या रुग्ण महिलेचा जीव वाचवा आणि दोषींवर कारवाई करा अशी मागणी पती सूरज गायकवाड यांनी केलेली आहे। संध्या गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्या गंभीर अवस्थेत आहेत। मृत्यूशी झुंज त्यांची सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून चौकशी सुरू करण्यात आली आहे। 2-3 दिवस ती थोडी बरी झाली, 2 दिवस परत तिसऱ्या दिवशी तिच्या पोटात दुखायला लागलं की मग परत तिच्या आतड्याचं ऑपरेशन झालं। ते आतडे काढण्यात आले तिचे। दोनदा ऑपरेशन झालं? हा, 2दा ऑपरेशन झालं। एकतर पहिली गर्भपिशवी काढली, नंतर ते आतड्याचं ऑपरेशन झालं म्हणजे ते आतडे थोडे डॅमेज झालेत म्हणले, ते काढावं लागतील म्हणले। मग आम्ही म्हणलो ठीक आहे काढा, आमच्या माणसाचा जीव वाचव म्हणलं। तर ठीक आहे म्हणले। इथल्या डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, ट्रीटमेंट हे व्यवस्थित दिली, पण अजून पण काही तिची गॅरंटी नाही। आता सध्या ती ICU मध्ये, परत अजून 1-2 महिन्यांनी परत ऑपरेशन सांगितलंय। आता काय परिस्थिती? आता ICU मध्ये सिरियस आहे ते। 5-6 दिवस म्हणले हिचं खूप 15 दिवसामध्ये 3दा ऑपरेशन झालं म्हणले, त्याच्यामुळे ती खूप क्रिटिकल आहे। दरम्यान या गंभीर प्रकाराला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करा अशी मागणी महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। आणि आपल्याला हा प्रकार नेमका काय आहे, काय नेमकं घडलंय, या सर्व प्रश्नाची उत्तरं जे आहेत ते याच घरातून मिळणार आहेत। आणि काही सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी या कुटुंबियांच्या भेटीसाठी आले, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न ते करत आहेत। माझ्यासोबत बाबूराव पोटभरे आहेत। साहेब, काय सांगा, आज तुम्ही या कुटुंबाची भेट घेतली, काय नेमके यांच्याकडून जाणून? विषय प्रचंड गंभीर आहे। एका 20-22 वर्षाच्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळी, जिचं नाव संध्या गायकवाड आहे, तिच्या पोटामध्ये डॉक्टरांनी सिझर करताना ग्लोव्ज ठेवून दिले आणि तिच्या पोटामध्ये टिश्यू ठेवून दिले आणि त्याचं एवढं इन्फेक्शन वाढलं की त्या इन्फेक्शनमुळं तिचा गर्भाशय काढावा लागला, आतडी कापावं लागली। एवढंच नाही तर तिची पिशवीसुद्धा, दुसरी पिशवी जी संडासची पिशवी आहे ती सुद्धा डॅमेज झाली, त्यामुळं ती बाहेर काढावं लागली। आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी, सिव्हिल हॉस्पिटलनी मदत करायला पाहिजे होती। इथल्या बीडमधील ज्या रुग्णालयामध्ये गेलात त्या रुग्णालयाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? त्यांच्याकडून सांगण्यात आलं आम्हाला की तिच्या पोटामध्ये काहीतरी राहिलेलं आहे आणि पू झालेला आहे। मग ते म्हणले की ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशन करायचं ठरल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला मागणी केल्याच्या नंतर, कारण आमच्याकडे तेवढी नव्हती म्हणून आम्ही मागणी त्याची पूर्ण करू शकत नव्हतो। किती रुपयाची मागणी? त्यांनी आम्हाला 5 लाख रुपयाची केली, 2 पासून 5 पर्यंत केले। ते म्हणले 5च्या पुढे पण जाऊ शकते किंवा आत म्हणले जशी पेशंटची तब्येत ICU मध्ये ठेवा लागेल म्हणले तिला, असं सांगितलं। डॉक्टरचं नाव? स्वप्नील ढाकणे। एखादा सरकारी दवाखान्यामध्ये एखाद्या पेशंटची अशा पद्धतीने हे होते, हँड ग्लोव्ह असतील, टिश्यू पेपर असताना एवढं साहित्य पोटात राहतं, याकडे कसं वाटतं? असं तर व्हायला नाही पाहिजे। त्यांना काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टरनं त्यांची, कारण त्यांचं म्हणजे असं हे माझ्याच मुलीसोबत नाही, कुठल्याच मुलीसोबत त्यांनी असं अन्याय करायला नाही पाहिजे। आणि अशा डॉक्टरना तर ठेवायलाच नाही पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे, निलंबित केलं पाहिजे त्यांना। निश्चितच एकंदरीत बघायला गेलं तर जे कोणी संबंधित डॉक्टर असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि मुलीचा सर्व खर्च जो आहे तो शासनाने उचलावा अशी देखील मागणी कुटुंबीय तथा सामाजिक कार्यकर्ते देखील करत आहेत। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, वडवणी, बीड।